किती मायबाप देवाधिकाला हा नरते सोडून जावं लागलं तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या जगाचा नियम आहे, जाणं या मृत्यू लोकाचा नियम आहे. आज जाणं आणि येणं तुमच्या आणि माझ्या हातात नाही, पण कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे. इथं बसलेल्या सगळ्या कीर्तनकार आलेल्या मायबापांना माझी विनंती आहे, कोणाच्या पुण्यतिथीला गेले नुसतं वांग नका खात जाऊ, ते घरी खायला भेटतंय तुम्हाला. तुमच्या परिसरात फेमस आहे महाराज ते, बरोबर आहे का? कोणाच्याही पुण्यतिथीला गेले की नुसतं वांगण वरण. त्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध याच थाटामाटात घातलं पाहिजे. मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्या माझ्यासाठी लोक जमा झाले पाहिजेत, कोणीतरी माझ्यासाठी 2 अश्रू ढाळले पाहिजेत. म्हणून आजपासून आपल्या जाण्याची तयारी करा. तुम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहात दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा आवये अज्ञान हेतु कृतम मदांधकारणाशम विदाय हि तदोदयते विवेका. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही महाराज. आपण भाग्यवान मंडळी आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईचं हित फक्त आपल्या आईच्या जीवनाचं सर्वात मोठं काम एवढंच असतं की आपल्या लेकराचं हित, बाकी दुसऱ्या आईला काहीच घेणं देणं नसतं. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत दादा, कीर्तन लक्ष देऊन ऐका. जळजळणारा, हळहळणारा. दुर्योधनाने लक्षागृहाला आग लावलीये, विषाचे लाडू खाऊ घातले, सायंकाळच्या वेळेस दुर्वासृशील अन्न मागण्यासाठी पाठवलं. एवढ्यावर दुर्योधनाची जळजळ थांबली नाही. भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा दुर्योधनाची जळजळ थांबली नाही. मी खरं सांगू का, इथं जेवढे लोक आलेले अनेक लोकांचे अनेक नाव असेल, पण इथं दुर्योधन नावाचा कोणीच माणूस नाही. काही एखादा दुर्योधन नावासारखं काम असेल पण नाव, दुर्योधनासारखं कार्य असू शकतं पण नाव नसेल. आपली प्रॉपर्टी ती आपलीच आणि भावाची आपली म्हणणारा दुर्योधन नाही तर काय महाराज. इथं जेवढ्या माय मावल्या आल्या अनेक मायांचे अनेक नावं असतील, पण इथे एखादी पुतना आहे का? काही सुरपणखा नाही 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 नाही. या लोकांनी कामच एवढं घाण केलेलं की यांची नावं सुद्धा लोक ठेवत नाही. विठ्ठल विठ्ठल 100 कौरव मेलेले आणि दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला आहे. अश्वत्थाम्या दुर्योधनाला भेटण्यासाठी आला. ए मित्रा, ए दुर्योधना, दादा कोणी केली तुझी ही अवस्था? दुर्योधन रडायला लागला. रडता रडता अश्वत्थाम्याला म्हणतो, अश्वत्थाम्या माझे 100 भाऊ मेले याचं मला यात किंचितही दुःख नाहीये. पहा दुर्योधन किती वाईट होता महाराज. माझे 100 भाऊ मेले याचं मला मुळीच दुःख नाहीये, पण त्या 5 पांडवातलं एकही मेलं नाही याची खूप मोठी खदखद माझ्या मनात आहे महाराज. मरायला लागलं तरी वाईटच विचार करता तू लोक. बरं असं नका समजू, दुर्योधन फक्त महाभारतात एक होता, आता गावागावात झाले महाराज. आपला कापूस खराब झाला याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्याला 100 क्विंटल कापूस झाला कसा ही मोठी खायची नाव महाराज. कोणत्या दवाखान्यात येतो? आपली सोयाबीन जळली याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्याला 200 क्विंटल सोयाबीन झाली कशी? ही दुर्योधनाचीच आवलाद आहे, दुसरी कोणाचीच आवलाद नाही महाराज. आपलं घरपत्र्याचं याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्यानं आरशीशी बंगला बांधला कसा ही खाजच आहे महाराज मोठी. आपल्याला गाता येत नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसरं एवढं स्वरात गातं कसं? हे दुखणं नाही तर काय, हे दुखणंच आहे महाराज. तुम्ही असं नका समजू तुमच्यातच आमच्यात बी लय झाले हे लोक. कंटाळा आला या लोकांचा. जिथं जाऊ जिथे
देखे सो किया बाबा, जो देखे सो किया बाबा। सुखिया कोई नाही, सगळं जगच दुःखी आहे महाराज. इथं कोणत्या बसणाऱ्या माणसाला असं वाटतं का लॉकडाऊन पडावं म्हणून? नाही, पण काळजी करू नका, तयारी ऑलरेडी सगळी झालेली आहे. मला तर डोकंच दुखतं महाराज, सरकार कशी निर्णय घेतंय हो. पेशंट मुंबईला वाढतंय, जळगावच्या शाळा बंद करायचं काय कारण आहे महाराज? अरे जिथं वाढले तिथं प्रतिबंध करा ना महाराज. अवघड झालंय हो, काहीच कळत नाही नेमकं काय चाललंय काही नाही. बरं, दररोजचे 50,000 पेशंट निघतात, एकाही दवाखान्यात पेशंट नाही. मग पेशंट का भुयाऱ्यात आहे का कुठे, नेमकं काही कळत नाही, नेमकं आहे कुठं? सरकार म्हणतं लस घ्या, बरं 2-2 डोस होणारे अगोदर व्हायला लागलाय. आता नेमकी डोसच किती घ्यायचे का सगळ्या अंगाला भोसकीच काढून घ्यायचे काही कळत नाही. आता एक बुस्टर डोस आलाय, तिसरा, नेमके डोस किती घ्यायचे? तिसरा अवघड झालाय बाबा. मास्क लावू 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 का ते नेपाळच्या लोकांसारखे नाक चपटे होतात, आपलं काही कळत नाही. मास्क लावून अवघड झालंय ना. बरं, आमचं तर एवढं अवघड जागेचं दुःख नाही. कितीही मोठी लाट येऊ दे, कितीही छोटी येऊ दे, अगोदर पहिले कीर्तनच बंद होतात महाराज, काही कळतच नाही. पहिले धार्मिक ठिकाणं बंद, कीर्तन बंद. अवघड झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहिला तो म्हणजे महाराज लोकांसाठी वेगळा, तुमच्यासाठी वेगळा, असं काही कळत नाही महाराज. जर कायदा आतापासून इथपर्यंत सगळ्या लोकांसाठी जर सारखाच असेल, सगळ्या देशासाठी जर बाबासाहेबांचा कायदा सगळ्यांसाठी सारखा असेल, तर माझी सरकारला विनंती आहे, ज्या दिवशी तुम्ही कीर्तन बंद करता त्या दिवशी महाराष्ट्रातले दारूची दुकाने तुम्ही तेवढ्याच ताकदीने बंद केली पाहिजेत महाराज. उलट झालंय, पण जाऊ दे बाबा, आपलं तर डोकंच बंद पडले. हे सगळं काय करावं काही कळत नाही. आता पहिले फोन येत होते फक्त, महाराज तारीख खाली का? आता फोन उचलायची भीतीच वाटते. आलं की महाराज रद्द, आलं की रद्द, दुसरा फोनच नाही. अवघड झालंय लोकांचं. काही नाही महाराज, मी खरं सांगू का, अरे उलट तर कीर्तनामधून जनजागृती होती हो महाराज. सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही आमच्यावर एखादी जबाबदारी टाकून पहा, तुमच्यापेक्षा 1000 पट लोक आमचं ऐकतील महाराज. सरकारनं सांगून लोकांनी नाही संडाशी बांधल्या, एक इंदुरीकरच्या सांगण्यानं अर्ध्याच्यावर लोकांनी संडाशी बांधल्या महाराज घरामध्ये. ही ताकद संप्रदायाची आहे. हजारो लोकांनी, इतकं लोकांनी सांगितलं, तिथं तंबाखूच्या पुडीवरच लिहिलं असतं गायच्या खाल्ली की कॅन्सर होतो. व्यसन करू नका हे सरकारने जरी सांगितलं तरी व्यसन करू नका. व्यसनापासून काय तोटे, त्याच्यापासून सुधारलेले लोक फक्त संप्रदायातच आहे महाराज, दुसरी कोण सुधरू शकत नाही लोक. आणि मी खरं सांगू का, माझा एक बसणाऱ्या मंडळीला प्रश्न आहे, या 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही एखादा असा प्रसंग ऐकला का, एखाद्या कीर्तनात एखादा महाराज पॉझिटिव्ह निघला का? आलेले लोक पॉझिटिव्ह. बरं, तुम्ही एवढे आले, एकाच्या तोंडाला मास्क नाही. म्हणजे इथं येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे की इथं कीर्तनामध्ये आतापर्यंत कोणी पॉझिटिव्ह निघलं नाही. म्हणून माझी विनंती दादा, तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका. आज प्रत्येकच व्यक्ती दुःखी, हा भले प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित कबीर बाबा सांगतात, ऐका. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई तन बिना रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी. बडबड नको ठेव. सुखी राम के दास. काही शरीरानं दुःखी आहे, काही मनानं दुःखी, काही धनानं दुःखी आहे. देव सगळ्या गोष्टी सर्वांना देतच नाही महाराज. काही केलं पैसा देतो तर अक्कल देत नाही, काही केलं अक्कल देतो तर पैसा देत नाही. काही एवढे आभागी असतात की त्यांना अक्कलही नसतील, पैसाही नसतो. काही लोक दिसायला सुंदर असतात पण गुण काहीच नाही. काही लोकांकडे गुण चांगले असतात पण दिसायला सुंदर अजिबात नसतात. लता मंगेशकरांसारखी गायिका जगाच्या पाठीवर असेल का महाराज? 98 वर्ष वय झालं त्या मायमाऊलीचं, तरी कंठामध्ये अजून सरस्वती आहे. गाणं जेवढं सुंदर आहे तेवढं देवानं रूप नाही दिलं महाराज. देव सगळ्या गोष्टी सगळ्याला देत नाही. पैशावाले अहो, काही लोकांच्या घरी जेवायला आम्ही ज्यावेळेस जातो, आमच्या ताटामध्ये 40-40 पदार्थ असतात महाराज.
एका वाटीत एकदा हात घातला की त्या वाटीचा नंबर परत लागत नाही. आमच्या शेजारी ते जेवायला बसेल असतात आणि त्याच्या ताटामध्ये दोनच पदार्थ, ज्वारीची भाकर आणि मुगाची डाळ. नुसतं आमच्या वाटीकडे पाहिजे, गुलाबजामुनकडे पाहिजे, बासुंदीकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणते छे छे अजिबात नाही. डॉक्टर म्हणे फक्त 2 टाइम गोळ्याच खायच्या, बाकी साखर कारखान्याचा चेअरमन करतो देव, पण चहा पिऊ देत नाही. चहा पाहिली की शुगर वाढते. देवाचं गणितच तसं आहे महाराज. म्हणून प्रत्येक व्यक्ती आज प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज, हळहळणारा. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. 2 वर्ग मी तुमच्या समोर ठेवले, जळजळणारा, दुसरा हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक म्हटलं जातं. तुकोबरायची भाषा तुकोबराय सांगतात, त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त माझ्या भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय अभंगामध्ये सांगतात. या अभंगाची सुरुवात आहे, पण या अभंगाचं शेवटचं चरण घ्यायचं. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तू का म्हणे नाही आपले बळ, जिने फळ पाविना निश्चयची तळमळ सांगतोय मी तुम्हाला. काय सांगतोय? तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे. तो भेटल त्याला फक्त एवढंच विचारतो, देव माझ्यावर कृपा करेल का, देव माझ्यावर कृपा करेल का, लक्ष देऊन कीर्तन ऐका. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला प्रश्न केला होता, शबरी ए शबरी, काळजी करू नको, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग, तुला जगाचा मालक प्रभू रामचंद्र भेट द्यायला येईल. बस एवढं सांगितलं होतं की जगाचा मालक तुला भेट देईल, एवढंच सांगितलं. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14. तुम्हाला असं वाटतं एक कीर्तन झालं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिलं पाहिजे? एवढं सोपं नाही हो. परमार्थ म्हणजे काय समजलाय लोकांनी मला काही कळतच नाही महाराज. अरे तुम्हाला MD व्हायचं असेल, MBBS व्हायचं असेल तर वयाचे 35 वर्ष अभ्यास करावा लागतो महाराज. एखाद्या विषयामध्ये जर PhD व्हायचं असेल तर वयाचे 40-40 वर्ष अभ्यास करावा लागतो. साध्या साध्या पदव्या प्राप्त करून घेण्यासाठी जर जीवनातले 32 आणि 35 वर्ष खर्च करावा लागत असेल तर माझ्या जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी वयाचे 10 वर्ष नको का महाराज? एवढं सोपं नाही. लोकांना असं वाटतं एक कीर्तन ऐकलं म्हणजे देव साला नाही हो दादा. देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बरं आपण परमार्थ बी एवढा चांगला करत नाही म्हणून देवाची कृपा होईल. शनिवारच्या दिवशी जर लोक मारुतीला नारळ वाहायला गेले ना, आणि ते नारळ जर एकदम कवळलंच असं गोड निघलं ना बाबा, एवढा सुद्धा तुकडा ठेवत नाही देवाला. त्या बिचाऱ्याच्या दाढीतही बसत मारुती राहायचे. आणि तेच नारळ खवट निघू द्या लोक सहज म्हणतात पावलं देवाला. काय म्हणतात लोक की कोणती पद्धती परमार्थाची मला काही कळत नाही. चांगलं तुमच्या बापाला खवट देवाच्या बापाला, तो काही येडा आहे काय? आपल्यासारखे महात्मे ज्याने जन्माला घातले तो काही साधा चतुर असेल का? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी
तळमळ आली पाहिजे अंतकरणामध्ये. किती उदाहरणं सांगायचे. पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे. काय लाज राखली भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. भेटत त्याला एवढंच विचारतात, सांगा जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल, जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल. म्हणून हा जो वर्ग आहे बंद करतो, बंद करलाय जमला. म्हणून तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे. कोणता वर्ग आहे तिसरा? तळमळणारा. आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा. लक्ष देऊन कीर्तन आहे का? कोण आहे तो कळवळणारा वर्ग? काय आहे त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या? तुकोबराय सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती घरीला भावीन प्रीती. मायबाप, कोण अशी जगामध्ये जात हो की तिच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त तुमच्याविषयी कळवळ आहे? लक्ष देऊन कीर्तन आहे का? या जगामध्ये दोन जाती जर सोडल्या तर बाकी तुमच्याविषयी कोणाच्या मनात कळवळच नाही. एक संत आणि दुसरे भगवंत. भगवंताला तुमची आणि माझी काळजी आहे. भगवंताला तुमचा आणि माझा कळवळा आहे, आणि संतांना तुमचा येतो हिताचा कळवळा. साधू संतांचा जन्मच तुमच्या आणि माझ्या कळवळ्यामध्ये गेलाय महाराज. लक्ष देऊन ऐका. काय त्याच्या बदल्यात काय स्वार्थ साधलाय साधू संतांनी? काहीच नाही. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचमवेद असा गाथा दिला. त्या गाथ्याच्या बदल्यात तुकोबरायला काय दिलंय? आपण काहीच दिलं नाही महाराज. उलट तर सांगू का तुम्हाला, ज्या तुकोबरायांनी गाथा दिला या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही दादा, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवलाय महाराज. ज्या ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 दिली, ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला, त्याच्या बदल्यात ज्ञानोबरायला आपण मधुकरी तर दिलीच नाही, पण मधुकरीच्या झोळीमध्ये काय केलं महाराज? माती कालवली. तरी सुद्धा आपल्या सद्गुरूंना मागत असताना ज्ञानोबराय सांगतात, किंबहुना सर्व सुखी. याचा रिपीट दे थोडा. पूर्ण होनी तिनी लोकी बजिजो आदि पुरखी अखंडित दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते ना हो प्राणी जात. असा कळवळा फक्त आणि फक्त साधूच्या ठिकाणी. खरं सांगू, ज्ञानोबराय तुकोबरायचे तुमच्यावर माझ्यावर जेवढे उपकार आहे तेवढे कोणाचेच नाहीये महाराज. केले उपकार सांगू मी काय, वापन करी ऐसी माय. तेवढा उपकार साधू संतांचा तुमच्या आणि माझ्यावर आहे. एका व्यक्तीने तुकोबरायला विचारलं, काय उपकार आहे महाराज? सांगतात, मज निरंतर
माझं निरंतर जाग होती. रात्रंदिवस तुम्हाला आणि मला त्यांनी जाग केलंय. काही लोक म्हणतील महाराज आम्ही एवढ्या थंडीत आलो इथं का झोपण्यासाठी आलो का? आम्ही जागेचे नो महाराज. तुम्ही सगळे जरी जागे असेल तर फक्त संसारात जागे, परमार्थात झोपलेले. एवढं मोठं संकट महाराष्ट्राहून येऊन गेलं तरी पण लोकांची सावध होण्याची अजून शक्ती कमीच आहे महाराज. अजिबात लोक सिरियस नाहीये. तुम्ही बसणारी मंडळी तुम्ही ह्या गुरमीत राहूच नका की तुम्ही दुसऱ्याला जगले म्हणजे तिसरीत मारणार नाही असं अजिबात समजू नका. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं ग्रामीण भाग आहे आम्हाला इकडे यायला काही नाही महाराज. त्याला यायचं म्हणलं की खूप लवकर येईल तो. कारण मुंबईहून एकदम धुळ्यापर्यंत हवेची धुळ्याहून पण अकोला हवे चांगला आहे. पारोळ्यापर्यंत पारोळ्याहून थोडा वेळ लागेल माझा पण रस्ता चांगला आहे. म्हणून सावध व्हा. असं वेळ नका वया घालू. परवा दिवशी एक माणूस मला म्हणे महाराज आम्ही 2 लस घेतल्या असं कशा होईल? म्हणलं तुम्ही किती लस घेतले ज्याला व्हायचं त्याला होणारच होतं. एक जण म्हणे महाराज कोरोनाचा बाप सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. म्हणलं का रे? म्हणे लोक फक्त गर्दीच्या ठिकाणी मास्क लावतात महाराज, मी झोपीत सुद्धा मास्क लावून झोपतो. त्याला म्हणलं तू पोतं घालून जरी झोपला त्याच्या तावडीत एकदा सापडला की माणसाला व्हायचं म्हणजे 4 पीपी किट घालून सुद्धा डॉक्टर लोक पॉझिटिव्ह निघलेच महाराज. मास्क काय होतंय? अजिबात नाही. ज्याला व्हायचं त्याला होणारच आहे. म्हणून माझी विनंती आहे अशाही परिस्थितीमध्ये सावध आहोत. आपण जिवंत आहोत असं समजा देवाने आपल्यावर कृपाच केलेली आहे महाराज. आता फक्त आपण एवढंच करा, वेळ न वाया घालता देवाचं चिंतन करा. तुकोबरा या अभंगाच्या द्वितीयचरणामध्ये सांगतात की ती जात ऐसी कळवळ्याची जाते करीला भावीन प्रीती. पण कोण आहे ती? तिचं वर्णन करत असताना तुकोबराने खूप सुंदर वर्णन केलंय. लेकोराचे गीत जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त